हिला करा सरळ, या ढकलून हिला बाजूला. तो पलटी झाला त्यामुळे मला टॉर्च दाखव इकडे. एक नंबर. नमस्कार. रात्रीचे 12 झालेले आहेत. या ठिकाणी झालेला आहे भीषण अपघात. एक कंटेनर डब्बा ट्रक या ठिकाणी पडलेला आहे, त्यामुळे वाहतूक पाठीमागे विस्कळीत आहे. ही वाहतूक आहे पुणे मुंबईच्या दिशेने खंबाटकी बोगद्याच्या बाहेर. अपघात झालेला आहे. दिनांक आहे 11/11/2025. वेळ आहे रात्रीचे 11:50 झालेले आहेत. आपण पाहू शकताय कशा प्रकारे रस्त्यावरती आडवी झालेली आहेत वाहने. या ठिकाणी एक टेम्पो ट्रक आहे कंटेनर टाईपमध्ये, आणि एक पाठीमागं टुरिस्ट परमिटची कार आहे, व तिथून पाठीमागे इतर वाहनेची लाईनच लाईन आहे. या ठिकाणी 12 वाजलेले आहेत. क्रेन आलेली आहे. क्रेनने याला लवकरच सरळ करण्यात येईल. दादा याला फिरवून घ्यायचं का? दादा डबल टाकाय पाहिजे होती का? पलीकडे घे दाबून थोडी. ड्राइवर ने पुलिस वाला है. ड्राइवर किधर गया इसका? घाव लग गया क्या उसको? ए वर
शेवटी अपघातग्रस्त गाडी. नमस्कार, आपण आता आहोत खंबाटकी नवीन टनल रोडच्या बाजूला जुन्या टनलवरती. या ठिकाणी रात्री 11:30च्या सुमारास अपघात झाला होता. ही अपघातग्रस्त गाडी रस्त्यावरती आडवी पडली होती. नमस्कार, आपण आत्ता आहोत खंबाटकी टनल रोडवरती. या ठिकाणी रात्री 11च्या आसपास अपघात झाला होता. या गाडीला काढण्यात यश आलेले आहे. रात्रीचे 1 वाजलेले आहेत. हिला काढून मार्गस्थ केलं जात आहे. हिच्यामुळे ही वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. ही अपघातग्रस्त गाडी बाजूला करण्यात येत आहे. रात्रीचे 1 वाजलेले आहेत. दिनांक आहे 12/11/2025. हा अपघात रात्री 11 वाजता 11/11/2025 झाला होता. या ठिकाणी वाहतूक सुरू करण्यात येत आहे. या अपघातातली दुसरी गाडी आहे. अशा रीतीने रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि वाहतूक सोडण्यात यश आलेलं आहे. अपघातग्रस्त सर्व वाहने महामार्गावरून बाजूला करण्यात आलेले आहे. या वाहतुकीमध्ये कोणीही घाईगडबड करू नये, अन्यथा अपघात होऊ शकतात. या ठिकाणी 2-3 लोक राहिलेली आहेत उभी, की जे वाहनांना सांगत आहे की 2 लाईनी करा, 2 लाईनी करा. परंतु वाहन धारक ऐकतील तर खरं. नेहमी जाणारे सुद्धा असेच करतात, माझी गाडी पुढं, माझी गाडी पुढं. रात्री हा कंटेनर डबा रस्त्यावरती आडवा पडला होता. याच्या खाली एक कार देखील सापडलेली होती.